शुद्ध माती तर शेती अभियान. नमस्कार मित्रांनो, मी कृषी मित्र निलेश वायभासे आपले SV ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. आज आपण जुन्नर तालुक्यातील ढोलवड या गावात आलेलो आहेत. ऊसाच्या क्षेत्रावरती आहोत. इथे मला गंमत तुम्हाला दाखवायची म्हणून खास आलेलो आहे. आता गंमत काय अगोदर मी दाखवतो, ते कांड्या मोजतील आणि नंतर आपण पाहूयात नेमकी गंमत काय. नळे साहेब, काका एकदा गंमत सांगा, मग आपण परिचय करून घेऊयात. काय नेमकं काय केलं, म्हणजे काय झालं? 7 कांड्या तुम्ही तो टेप लावला बरोबर काका? हो, टेप लावला. त्याच्या पुढे मोजा बरं कांड्या किती त्या? 1 2 3 4 5 6 6 आणि 7वीवर वाड्यात. वाड्यात. ओके, 7वीवर वाड्यात. आणि इकडची मोजा वाटल्यास परत. हा 1 नळे साहेब, 2 3 4 5 6 7 आणि 8वी वाड्यात. वाढते काय? बरं, आता हे 8 कांड्या किंवा 7 कांड्या वाढल्या. आता शेतकऱ्यांचा विश्वास बसत नाही, मग आपण चमत्कारिकरित्या सांगतो ते आपण बोलूयात पुढे. 7 ते 8 कांड्या वाढल्या काका. किती दिवसात? 1 महिन्यात. 1 महिन्यात. 30 तारखेला सोडत मागच्या महिन्यात. ठीक आहे. मग आता काय करा, आता तुमचा परिचय द्या, तुमचं नाव सांगा, गाव सांगा, आपण याला काय काय केलंय, तुम्ही किती वर्षापासून ऊसाची शेती करता, असा चमत्कारिक बदल झालेला तुम्हाला कधी आढळला काही, सगळे एकदम भूत आम्हाला थोडक्यात सांगा. गणेश तुम्ही थोडंसं इकडच्या बाजूला या, तुम्ही पण असलं पाहिजे, पिक सल्लागार आहात तुम्ही या भागामध्ये. माझं नाव राम नलावडे, मुक्काम पोस्ट ढोलवड, तालुका जुन्नर. तर SV ऑर्गॅनिकचं मागच्या महिन्यामध्ये मी चॅनल शुगर बन सोडलं होतं 5 लिटर एकरी, 5 लिटर शुगर बन. आणि SVK ट्री पण 59. तर 1 महिन्यामध्ये माझी 5 ते 6 कांडी वाढली. 1 महिन्यामध्ये 5 ते 6 कांड्या आपल्या वाढल्या. मग काका 6 कांड्या, 5-6 कांड्या 7वी वाढ्या ती आपली बरोबर. तर काय वाटतं बरं, हे शुगर बन सोडल्यानंतर ही जी SV ॲग्रोची जी टेक्नॉलॉजी आहे, नॅनो टेक्नॉलॉजी, त्याचा वापर केल्यानंतर अजून काय बदल वाटतो तुम्हाला? तसं नैसर्गिकरित्या ऊसाची 2 ते 3 कांडी फार वाढतात. बर, ती डबलनी वाढली. डबलनी वाढलं 30 दिवसामध्ये बरोबर. म्हणजे जर डबलनी कांडी वाढत असेल तर निश्चितच वजनामध्ये त्याचा बदल होणार. साईज पण वाढलेली. इथं काय फोन केली टेपनी. हा इथं साईज वाढलेली. अच्छा, रुंदी वाढलेली. रुंदी पण वाढली. अच्छा, लांबी इथं वाढलेली. साईज ऑलरेडी 7 कांड्या झालेल्या आहेतच. नाळे साहेब काय सांगतील आपल्याला याच्याबद्दल? याचा जो आपला ऊसाचा फॉर्म्युला आहे, अच्छा, शुगर बन 5 लिटर आणि SV59 500 मिली आणि के ड्रिप 500 मिली, हे आपण यांना पाटपाण्यातून सोडायला सांगितलं होतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सोडलं आणि हा तुमच्या समोर बदल दिसतोय की 1 महिन्यात ऊसाला 7 कांड्या वाढलेल्या आहेत. 7 कांड्या वाढलेल्या आहेत. काका आता ऊस शेती किती वर्ष झालं आपण करतोय? मी जवळजवळ 20 वर्ष होऊन गेली. 20 वर्ष होऊन गेली. कधी 20 वर्षात पाहिलं का हो की एवढी साईज होते, एवढी वाढते? एवढी वाढणे पाहिजे. मग हीच आपल्या SV ॲग्रोची जी टेक्नॉलॉजी आहे त्याची शिवाय कमाल खोडवा पीक आहे. हा, शिवाय हे खोडवा पीक आहे. म्हणजे खोडव्याला सुद्धा चमत्कारिकरित्या ते काय करतंय, वाढवतंय. मग मला हेच म्हणायचं आहे, जी SV ॲग्रोची जी इको नॅनो टेक्नॉलॉजी आहे तिचं कामच आहे की शेतकऱ्याच्या खिशामध्ये 5 रुपये जास्त कसे पडतील, शेतकरी आमचा समाधानी कसा होईल आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती हसू कसं येईल, हेच टेक्नॉलॉजीचं गमक आहे. आणि ती टेक्नॉलॉजी घेऊनच आम्ही आज शेतकऱ्यांपर्यंत, बांधापर्यंत पोहोचवतो. जसं की आपले पीक सल्लागार आहेत, गणेश दिघे साहेब आहेत, स्वतः नाळे साहेब असतील, आम्ही असतो. तोडणीचा अंदाज पाहून ना, हा ते साईज बिल्डर म्हणून ते पण मी माझ्या वापराचा विचार आहे या प्लॉटला. अच्छा, म्हणजे तोडणीचा अंदाज पाहून साईज बिल्डर वापरण्याचा विचार आहे. शेवटच्या महिन्यात वापरायचं असतं SV साईज बिल्डर. अच्छा, म्हणजे आता ऊस तोडायला किती दिवस जातील अंदाजे? याची काही कारखान्याला नोंद नाही आपली, आपल्या मनावरती कधी द्यायचं. अच्छा, याचा अर्थ म्हणजे अजूनच तुमची इच्छा अजून त्याने आपल्याला वाढवायचं, साईज बिल्डर आपण सोडणारच आणि त्यामध्ये आपण विक्रमी उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणारच. तर मी शेतकरी मित्रांना एवढंच सांगू इच्छितो, शेतकरी मित्रांनो, ही SV ॲग्रोची जी टेक्नॉलॉजी आहे, आता ऊस हा वाऱ्याने थोडासा पडलाय आपला बरोबर. हा, पाऊस झालाय भरपूर, वारा भरपूर होतो, वादळ भरपूर होतं, पाणी भरपूर आहे. 18 ते 20 कांड्यावर ऊस आहे खोडवा. 8 महिन्याचा ऊस 18 ते 20 कांड्यावर. 20 फेब्रुवारी तुटला होता. अच्छा अच्छा अच्छा. मग मला तेच सांगायचं, ही जी टेक्नॉलॉजी आहे ना ती चमत्कारिकच आहे. त्याच्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला एक गंमत दाखवतो आणि नंतर त्याच्यावरती आपण चर्चा करू. मला तेच म्हणायचं होतं. बोला नाळे साहेब, काय म्हणत होते? त्यांनी आता सांगितलं की अजून 1.5 महिना तोडायला टाइम आहे. साईज बिल्डर सोडलं तर नक्कीच तुमचं टनेज मध्ये अजून फरक वाढायला पाहिजे. 5 टन वाढणार 100%. अच्छा, ते एक आपण शेतकरी प्रयोग करतीलच चांगल्या पद्धतीने.
मुळातच आपले प्रयोगशील आपण म्हणण्यापेक्षा हे वस्तुस्थिती जी आपण शेतकऱ्यांना दाखवून देतो हे की नाही, आपण काही खोटं सांगत नाही, चिकट टेप लावूनच. आणि हे प्रयोगशील शेतकरी आपले काका हे पूर्णपणे प्रयोगशील शेतकरी आहेत आमच्या ओतूर जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे धोलड गावामध्ये प्रगतशील शेतकरी आहेत की जे प्रयोगशील आहेत आणि नेहमी नवीन नवीन प्रयोग करतात. बरोबर काका? बरोबर. बरं, आता ही एकंदरीत जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्याबद्दल समाधान वाटतं का वापरण्यात? 100%. म्हणजे पैसे गेल्याचं काय दुःख? पैसे गेल्याचं दुःख नाही. त्याच्या तर किती पटीने आपण काढतोय? नाही इतर जरी समजा आपले काय 5 रुपये गेले असतील पण त्याच्या ते समाधान वाटतं किती पटीत आपण परत उत्पन्न घेतो त्याच्या? पट बरं की. जवळजवळ आपण 3-4 पटीने परत ते पैसे वसूल करतोय. बरोबर. आणि सगळ्या क्षेत्राच्या खतांचा खर्च आपण त्यातून काढण्याचा निश्चितच प्रयत्न करतो, प्रयास करतोय. नाळेसाहेब काय सांगता येईल का अजून तुम्हाला? अजून म्हणजे त्यांनी फक्त यूट्यूबवरती माहिती ऐकली होती आणि मला त्यांचा फोन आला, साहेब असं असं आहे. त्यांना मी काय म्हणलं, तुम्हाला रिझल्ट नाही आला तर पैसे परत देतो. आणि त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांच्या समोर हा रिझल्ट त्यांना दिसलेला. बरं, तुमच्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे काका? वापरलं पाहिजे, अवश्य वापरलं पाहिजे. 100% सांगतो माझ्या मित्रपरिवाराला सर्वांना. परत एकदा तुमचं नाव सांगा. माझं नाव राम ज्ञानेश्वर नालवडी, मुक्काम पोस्ट धोलवड, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. एकदा फोन नंबरही सांगा. माझा फोन नंबर 9511957742. मित्रांनो, हे जर खोटे वाटत असेल तर काकांना तुम्ही फोन करून कधीही विचारू शकता. त्याच्यामुळेच काकांचा नंबर घेतलेला आहे. आम्ही जी सत्य परिस्थिती कथन करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या बळीराजाच्या खिशामध्ये 5 रुपये कसे जास्त पडतील याचा आमचा SV ॲग्रोच्या ग्रुपचा पूर्ण प्रयत्न असतो आणि त्या अनुषंगानेच ग्रुप पूर्णपणे प्रयत्न करत असतो. धन्यवाद काका. धन्यवाद. Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.